मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरचे। बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत। राज ठाकरेंचं विधान। 25 वर्षापासून तुम्ही मुंबईसाठी काय काम केलं? ठाकरे बंधूंची युती कन्फ्युजन आणि करप्शनची। मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार। अजित पवारांच्या विरोधातले बैलगाडीभर पुरावे आता का देत नाहीत? राज ठाकरेंचा भाजपला सवाल। तर हा आमचा नाही, महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा प्रश्न। राज ठाकरेंचं वक्तव्य। 26 जुलैच्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? तुम्ही देखा नाही, तुम्ही परखा नाही, तुम्ही वोट देंगे नाही, ही मुंबईकरांची भूमिका। आशिष शेलारांचा राज आणि उद्धव ठाकरेंवर पलटवार। जिल्हा परिषद निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत विचार करू। TV9 मराठीच्या मुलाखतीत अजित पवारांचं भाकीत। मला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत। सचिन खरात यांची निवडणुकीतून माघार। कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नाही, खरातांकडून जाहीर। निलेश गायवळ प्रकरणात माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास संन्यास घेईन, अन्यथा अजित पवारांनी संन्यास घ्यावा। मुरलीधर मोहोळ यांचं अजित पवार यांना खुलं आव्हान। दाओसमधून छत्रपती संभाजीनगरसाठी आणखी प्रकल्प आणू। 2 महिन्यात पाणी प्रश्न मिटेल। संभाजीनगरमधील DP रोड अतिक्रमण मुक्त करणार। टॉक शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। अंबरनाथमधील काँग्रेसचे 12 नगरसेवक भाजपत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। महायुतीच्या घटक पक्षांसोबत आघाडी केल्यामुळे काँग्रेसने कारवाई केली होती।